सालाबादाप्रमाणे यावर्षी पण जरा फिरायला पावसाळ्या दिवसात जायचं असं सगळ्यांचं ठरलं. मग काय काढली सचिन भाऊंची गाडी. मग एक दिवस आमचा राहायचं प्लॅनिंग होतं म्हणल्यावर पाण्याची वगैरे सोय करायसाठी तनिष्का ॲक्वा जेल म्हणून रामनगरमध्ये आहे, तिथं उतरलेत की आमचं 2 वाघ. मग जरा पाण्यासाठी जरा असं जार वगैरे घेऊन लगेच थंड पाण्याचा जार घेऊन आम्ही निघालो. जायचं होतं आंब्याला. वातावरण तिकडलं अगोदरच थंड, पण तरी पण चला. मग वाटेत जाताना चिले महाराजांचं समाधी मंदिर दर्शन वगैरे घेतलं. आम्ही जरा जाताना खालतं नॉनव्हेज, त्यामुळे आम्हाला काय आतमध्ये जाता आलं नाही. भाऊ येताना आम्हाला दाखवत प्रसाद घेत मग लागलो पुन्हा वाटेला. कसं तर आंब्याच्या रिसॉर्टवरती आलो. गोकुळ रिसॉर्ट म्हणून आंब्यामध्ये आम्ही बुकिंग केलं होतं. सगळेजण आपल्या बॅगा सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यास तरबेज. आणि सचिन भाऊंची लग्नाची पार्टी होती हो, त्यामुळे आम्ही त्यांना डायरेक्ट मुकादमच केलं होतं. भाऊंना खुर्चीवर बसवला आणि आमच्या रिसॉर्टच्या आजूबाजूला असणारा निसर्गरम्य परिसर, कितीही टेन्शन्स, कितीही तणाव आणि कितीही त्रास असेल तरी अशा ठिकाणी आल्यानंतर अगदी मन भरणीत गणेश भाऊ शेजारी रिव्हर साईड विस्टामध्ये जिथं मी काम केलं होतं तिथं जाण्याचा मोह आवरला नाही. मग काय स्लो मोशनमध्ये एक व्हिडिओ काढा म्हटले, रेडी अगदी. त्या विलाचं एवढं वैशिष्ट्य होतं की सगळं इंटरनॅशनल लेवलचं मटेरियल यूज करून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तो रिसॉर्ट उभा केलेला आहे. मग थोड्या वेळानंतर संध्याकाळी आम्ही गेलो आंबा घाटात. जाताना हा रानमेवा सगळा वाटेला, फणस, परत करवंद वगैरे सगळे लोक त्या ठिकाणचे लोकलचे लोक सर्व विकण्यासाठी. वाटेत एक स्पॉट मिळाला मस्तपैकी फोटो काढण्यासाठी सगळेजण उतरलो. हे समोरले जे भाऊ दिसतात ना, गोल्डन लाईन, गळ्यामध्ये खूप मोठा सोन्याचा चेन होता. त्यानंतर आम्ही परत आलो रूममध्ये आल्यानंतर मग काय आमचा दंगा विषय पंपावरच होता. सगळे खॉटवरती काय त्यांना आनंद गगनात मावत नव्हता. सचिन भाऊ गणाभाऊ तर डायरेक्ट पत्याच्या खांद्यावर बसूनच नाचत होता. वरती फॅन लागेल म्हणून शेवटी मी फॅन बंद केला, पण गणाभाऊ काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परत फॅन चालू केला. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो संध्याकाळच्या जेवणासाठी. हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2 भाऊ शाकाहारी, 4 भाऊ मांसाहारी आणि आपलं वाडं बघत बसलेलं होतं. कधी ताट येते पण वाघांनी मोबाईल काय खाली टाळला. ह्या भावांनी मात्र ताट आल्या त्याच्यावरती तुटून पडले होते. कारण आम्हाला दाखवत आमचं नेहमीप्रमाणे कुठं काय चाललंय, कशा पद्धतीने रोट्या करतात, कशा असतात काय याची माहिती घेत होतो. एवढ्या गणेश भाऊंनी आपला व्हिडिओ शूट केला. मग काय चला, दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून स्विमिंग पूलमध्ये फुल एन्जॉय केला. फुल एन्जॉय म्हणजे प्रत्येक जण फोटो काढण्यासाठी. तर सचिन भाऊंनी तर काही सुट्टी नव्हती. काय बघा, मी हा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करण्यासाठी उड्या काय मारत होतो, काय विषय सगळा पंपावरचा होता. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर स्विमिंग पूलच्या बाहेर येऊन थोडा डान्स करण्याचा आनंद घेतला. मग काय एकापेक्षाही गाणी आपला छोटा स्पीकर नेला होता. स्पीकरवरती सगळे मस्त एन्जॉय करत होते. पत्याभाऊ भयांचा तर काही विषय खोल होता. आणि मग काय त्यांना साथ द्यायला रोहित भाऊ आहेतच. मग काय पाण्यात पाहण्याचा आनंद, एकापेक्षा एक सूर मारत रोहित भाऊंनी तर अगदी आपण घेतलं होतं. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी फोटो एवढे फोटो झाले होते की मलाच कंटाळा येत होता. मग शेवटी मी मोबाईल दिला दुसऱ्याकडे, मी आपण डान्स करण्याचा आनंद लुटूया म्हटलं. आणि मग गेलो स्विमिंग पूलमध्ये. आणि मग काय गणाभावाने विषय खोलमध्ये फुल एन्जॉय केला डान्स. आणि मग जायची तयारी चालू झाली आमची. दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी जायचं होतं मार्लेश्वरला जायचं म्हटल्यावरती सगळं रूममधलं आवरलं वगैरे आणि नाश्ता करायसाठी गेलो. माझा होता उपवास, त्यामुळे मी आपला सगळ्यांच्या तोंडाकडे बघत तरी पण मला गणाभावानी प्रतीकनं मस्तपैकी नाश्त्यासाठी वेपर्स वगैरे आणून दिले. आणि मग त्यांनी आपला नाश्ता चालू केला. भैया आणि मस्तपैकी नाश्ता फुल तडाकमध्ये रोहित भाऊ. आणि त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतलो आणि मग चालू झाला आमचा मार्लेश्वरसाठीचा प्रवास. मार्लेश्वरमध्ये जाताना आम्हाला अतिशय छान असं वातावरण त्या ठिकाणी होतं. धुकं पडलेलं होतं, दव पडलेलं होतं, बारीकसा पाऊस पण होता. पण जे निसर्गरम्य जे वातावरण होतं ते बघण्यास मन असं भावुक होत होतं. त्यासोबत
जे हिरवाईनं डोंगर नटलेले होते ते बघितल्यानंतर मन भरून आलं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं की आमची ट्रिप सक्सेस झाली. वाटेत जिथं एखादा स्पॉट चांगला दिसला की तिथं आमची गाडी थांबलीच. आणि मग काय, चला मोबाईल शूटिंग, व्हिडिओ, फोटो याच्याशिवाय आमचं दुसरं काहीच नव्हतं. आणि मार्लेश्वरमधला हा जो धबधबा आहे या ठिकाणी तर काही सोडत नाहीत, पण जो लांबूनच बघण्याचा जो अनुभव होता तो खूप काही वेगळा होता. वाटेलाच जाताना हे जे सगळं लागतेलं आहे हे सगळं मार्लेश्वरचं चित्र आहे. जाताना चढताना खूप त्रास झाला. मग काय, वाटेत आमचा जिथे गाडी थांबली तिथे डान्स. गणेश भाऊ तर काय गाडीवरती चढूनच डान्स करत होती, पण सचिन भाऊंची हवा तयार झाली होती. हे बघा जोड, जीवलग दोस्त तुटेल खरे हात दोस्तीचा नाही 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 या गाण्यावरती या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने डान्स. आणि येणं जाणारे लोक आमच्याकडे बघत होते, पण आमचं काय थांबण्याचं नाव नव्हतं. एकापेक्षा एक आणि कुठल्याही ह्याचं टेन्शन न ठेवता अगदी फुल एन्जॉय केला भावांनी. एकशे बडकर एक 5 जणच होतो आम्ही, पण फुल राडा करून टाकला. 6 जण सॉरी, फुल राडा करून टाकला. वाटेला जाताना जिथं जिथं योग्य वाटेल त्या ठिकाणी थांबायचं आणि व्हिडिओ चालूच. वाटेला करवंद्याची झाडे दिसली, हे बघा भाऊ सचिन भाऊ डायरेक्ट दगडावरच पाय घसरले, म्हणतो बाबा पडशी बिडशीला, आम्हाला ड्रायव्हर दुसरा नाही. हे बघा खालच्या साईडला जिथं मिळत आणि हे बिचारा आपलं उलट्या करून दमलं होतं, त्या कोपऱ्यात बसलेलं होतं. आणि मग परत निघालो आम्ही मार्लेश्वरसाठी. मार्लेश्वर वरती डोंगर चढताना काय वाटलं नाही, तिथे गेल्यानंतर फोटो काढायचे काय मोह आवरला नाही. सगळ्यांनी मंदिराच्या सुरुवातीला फोटो वगैरे काढले, तिथं माकडं वगैरे होते त्यांना खायला घातलं. आणि तिथून जो काही हा नजारा होता कॅमेराबद्दल करण्यास काय मन आवरलं नाही. अतिशय मनाला भावेल असा इकडला निसर्गरम्य परिसर. मग रस्त्याला जाताना जे काही दिसत होतं कॅमेरा त्याच्यानंतर वाटेला परत येताना रस्त्यावरती इलेक्ट्रिसिटीचं काम चालू होतं म्हणून दोन्ही साईडला गाड्या थांबल्या. आम्हाला नेमकं काय करलं हे बघायचं म्हणून आम्ही दोघेजण गाडीतून खाली उतरलो, गणेश भाऊंनी आणि आम्ही गेलो सर्व थेट पुढे. आम्ही उतरलो तशी गाडीतील बाकीचे पण उतरले आणि आमच्या ना पुढे गेलो तर समजलं की इलेक्ट्रिसिटीचं काम चालू. मग तिथं 10-15 मिनटं जाणार म्हटलं की आम्ही पण तेवढ्याच पायरी जाऊ. वाटेलाच जाताना भैयाच्या मामाचं गाव लागत. मग काय चला म्हणतात चहा घेऊन. आणि हे कुत्रे वगैरे वाघ आमचा आता घेऊन जातो का म्हणते गावाला. एकापेक्षा एक मामांच्या शेतातच घर असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या गाई म्हशी पालना टाईपमध्ये कोंबड्या वगैरे म्हणजे टिपिकल गावरान. भैयाचे मामा पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांची भेट घेतली आणि घरातून आम्ही पाहुणचार वगैरे घेऊन बाहेर पडलो. आणि अशा अर्थानं आमचा ट्रिपचा शेवट झाला.